आपण पाहत आहात सत्याची बाजू मांडणारं हक्काचं न्यूज चॅनल M24 तास। शक्तीपीठ महामार्गात 70,000 कोटींचा भ्रष्टाचार, राजू शेट्टींचा खळबळजनक आरोप। शक्तीपीठ महामार्गाचे आरेखन बदलले तरी विरोध कायम, राजू शेट्टी आक्रमक। महामार्गाच्या नावाखाली 70,000 कोटींच्या भ्रष्टाचाराचा माजी खासदारांचा आरोप। अवकाळी पावसाचे तातडीने पंचनामे करून नुकसान भरपाई देण्याची मागणी। सांगलीतील साखर कारखान्यांकडे 180 कोटींची थकबाकी, 8 दिवसात पैसे न दिल्यास जप्तीचा इशारा। अवकाळी पावसाने संपूर्ण महाराष्ट्रात थैमान घातले असून बळीराजा संकटात सापडला आहे। मात्र राज्य शासन याकडे गांभीर्याने पाहत नसल्याची टीका स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे संस्थापक अध्यक्ष राजू शेट्टी यांनी केली आहे। सांगलीत आयोजित पत्रकार परिषदेत बोलताना त्यांनी शक्तीपीठ महामार्ग, शेतकऱ्यांचे नुकसान आणि ऊसाच्या थकीत FRP वरून सरकारवर जोरदार हल्ला चढवला। शक्तीपीठ महामार्गाबाबत बोलताना राजू शेट्टी यांनी सरकारवर गंभीर आरोप केले आहेत। ते म्हणाले की महामार्गाचे आरेखन बदलले असले तरी आमचा विरोध कायम आहे। जोपर्यंत हा प्रकल्प पूर्णपणे रद्द होत नाही तोपर्यंत स्वाभिमानी गप्प बसणार नाही। ज्या रस्त्याचे काम 30 ते 40 हजार कोटीत होऊ शकते त्यासाठी 1 लाख कोटींची तरतूद कशासाठी? हा 70,000 कोटींचा अतिरिक्त पैसा 2029च्या निवडणुकांसाठी वापरला जाणार असून या प्रकल्पातून मोठा भ्रष्टाचार होत आहे असा दावा शेट्टी यांनी केला। तसेच उद्योगपती अदानी यांच्या खनिज उत्खननासाठी आणि त्यांच्या गोव्यातील पोर्टला फायदा पोहोचवण्यासाठीच महाराष्ट्रातील जनतेला वेठीस धरले जात असल्याचेही त्यांनी नमूद केले। राज्यात अवकाळी पावसामुळे लाखो हेक्टरवरील पिकांचे नुकसान झाले आहे। मात्र प्रशासनाकडून अद्यापही पंचनामे होताना दिसत नाहीत। सरकारने तातडीने ओला दुष्काळ सदृश परिस्थिती लक्षात घेऊन शेतकऱ्यांना हेक्टरी मदत जाहीर करावी अशी मागणी त्यांनी केली आहे। सांगली जिल्ह्यातील साखर कारखान्यांकडे शेतकऱ्यांची 180 कोटी रुपयांची FRP अद्याप थकीत आहे। यावर बोलताना शेट्टी म्हणाले की साखर आयुक्तांनी येत्या 8 दिवसात ही रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यावर वर्ग करण्याचे आदेश द्यावेत, अन्यथा 15% व्याजासह ही रक्कम वसूल करावी लागेल। जर आयुक्तांनी कारखान्यांवर जप्तीची कारवाई केली नाही तर न्यायालयाच्या आदेशाचा अवमान केल्याप्रकरणी त्यांच्यावर कंटेम्प्ट ऑफ कोर्टची याचिका दाखल करू। एकूणच राजू शेट्टी यांनी एकाच वेळी भ्रष्टाचार, शेती प्रश्न आणि प्रलंबित थकबाकीवरून राज्य सरकारला कोंडीत पकडण्याचा प्रयत्न केला आहे। आता सरकार आणि साखर आयुक्त यावर काय पावले उचलतात हे पाहणे महत्त्वाचे ठरेल। ब्युरो रिपोर्ट, M24 तास, सांगली। अवस्थित आहे तांबवे, बहे, बोरगाव या भागामध्ये या वर्षी पावसाळ्यामध्ये 4 महिने तलावासारखं पाणी साचून केवळ 4 फुटाच्या भरावामुळे। मग आता तिथूनच जर शक्तीपीठ महामार्गाचा 25-30 फुटाचा उंच असणारा जर भराव गेला तर त्या परिसरातल्या शेतीची काय होईल याची कल्पनाच नाही। आणि त्यामुळे तिथून जरी शक्तीपीठ आला तरी तो आम्ही होऊन देणारच नाही, त्याला होऊन देणारच नाही। मुळामध्ये या महापुरातला कारणीभूत ठरणारे भराव, याला उत्तर काय आहे यांच्याकडे? काहीच नाही। पण दुसरी गोष्ट, हा रस्ता पूर्णपणे अव्यवहार्य आहे आणि महाराष्ट्राच्या जनतेवर आर्थिक बोजा टाकणारा आहे। याच्यामध्ये जवळपास 70,000 कोटी रुपयाचा भ्रष्टाचार होणार आहे। कसा तेही मी सांगतो। अगदी मी 2 खाते आहेत, MSRDC